नमस्कार। आज आपला हॅलो महाराष्ट्राचा दौरा आलाय श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये। नगर विधानसभा मतदारसंघी विक्रमजी पाचपुते यांची निवड केलेली आहे। या मतदारसंघामध्ये माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते भाजपकडून मैदानात उतरलेत। नाही, बाकी त्यांची तुलना होतच नाही विक्रम पाचपुतेंसोबत। पाचपुतेंचं पारडं जड आहे। त्याच्या वडिलांच्या पश्चात त्यांनी आणलं ना, निधी बारात आणलाय। 40-45 वर्ष झाले ह्या श्रीगोंदा तालुक्यावर जे काही विकास झालाय सगळा झालाय तो विक्रम पाचपुतेंनीच केलेला आहे। तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे 3 पक्ष बदलून 2 महिन्यात 3 पक्ष बदलून मशाला आली पुढे। नाही, ते अनेक पक्ष बदलून आलेले आहेत। आता ते 21-22 दिवसापूर्वी गटाळात होते, नंतर लगेच मशालीत गेले। बबनराव पाचपुते मुलगा वंचितचे अण्णा शेलार आणि माजी आमदार राहुल जगताप अपक्ष उमेदवार उभे आहेत। त्यामुळे या चौरंगी लढतीमध्ये कोणाचं पारडं जड आहे आणि कुणामध्ये होणार आहे काटेकी टक्कर असे कधीच झाले नव्हते। असे काम आमच्या मतदारसंघामध्ये दादांच्या माध्यमातून झाले। राहुल जगताप आणि पाचपुते आज पसंती देत आहेत आणि 1 नंबरला आहेत ते आणि निवडूनच येणार आहेत आणि तेच पाहून लोक कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ। चला जाणून घेऊया श्रीगोंद्यातील जनतेकडून। दादा, काय वाटतं श्रीगोंद्यामध्ये कोणाची हवा आहे सध्या? श्रीगोंद्यामध्ये सांगता नाही येणार। बर, किती उमेदवार उभे तिकडे? इकडे सगळे मिळून 16 उमेदवार आहेत। 16 उमेदवार आहेत। टॉप 4 कोणते? टॉप बबनराव पाचपुते मुलगा, बर अनुराधाताई नागवडे, बर राहुल जगताप आणि अण्णा शेलार। बर, तर बबनराव पाचपुतेंचं एवढं मोठं काम आहे, काय वाटतं की कशामुळे लोक त्यांना एवढा पाठिंबा देतात? काम आहे ना त्यांचं। बर, काय काय कामं केलेत त्यांनी एवढी? रस्त्याचे जे स्मशानभूमीचे जे कामं केलेले आहेत ते। बर, कोण टफ फाईट देतील त्यांना? टफ फाईट द्यायला राहुल जगताप। आता बबनराव पाचपुतेंचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते आहेत, ते 2 वर्ष काम पण करतायत। काय त्यांच्या कामाबद्दल काय लोकांमध्ये प्रतिक्रिया आहे? आता आहे प्रतिक्रिया आहे बरं का तशी, पण अजून एवढा फेमस नाही। बबन दादा सारखा फेमस नाही, त्याच्यामुळे थोडं हे वाटतं। राहुल जगताप माजी आमदार होते, त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, ते बी कामाचाच माणूस आहे ना, त्यांनी कामं केलेले आहेत। यंग ब्रिगेड आहे, यंग ब्रिगेड राहुलच्या पाठीमागं आहे। नागवडे सुद्धा उभे आहेत, अनुराधा नागवडे पण मशाल चिन्हावरती लढतायत। हा, नागवडे बी आहेत ना। टफ फाईट म्हणजे तसं श्रीगोंद्याचा अंदाज सांगताच येणार नाही। टफ फाईट बबनरावची होईन किंवा नागवडेंची होईन किंवा राहुलची होईन किंवा अण्णा शेलारची होईन, काही सांगता येणार नाही। तसा एक जेट पोल। राहुल जगतापांना तिकीट नाही मिळालं, नाराजी आहे? नाराजीत आहेत ना, नाराजी आहे ना। राहुलचे मागच्या वेळेस थांबलेला होता आणि त्यामुळं नाराजीत असणारच। या नाराजीचा फायदा कोणाला होणार आहे? मी काय सांगतोय, गेस कोणाला सांगता येणार नाही की कोणाला फायदा होतोय ह्याचा। 4ही उमेदवार टप येत, आज काही सांगता येत नाही। बर, कोणाचं काम आवडतं तुम्हाला? आता बबनरावांनी 40 वर्ष सत्ता भोगलेली। बर आता अनुराधाताई फर्स्ट टाइम येत आहे। राहुल जगतापनी सत्ता भोगलेली। बर, अनुराधाताई आणि वंचित आघाडीची या दोघांपैकी एक द्यायला पाहिजे। आज प्रत्येकाला चान्स दिलाच पाहिजे। बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते, एवढ्या त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, पण तरी पण लोक त्यांना, श्रीगोंद्याचे लोक त्यांना पाठिंबा का देतात? कारण त्यांनी कामं केलेत ना। इथं आम्हाला श्रीगोंद्यात पाण्याचा प्रश्न सोडला, पाणी येत नव्हतं। कमी कमी 1 दिवसात तरी पाणी येतं, बाकी ठिकाणी 4-4, 5-5 दिवस पाणी नाही। रस्त्याची कामं केलेत, गावातले रस्ते केले त्यांनी नगरपालिकेच्या मार्फत निधी आणून। बबनराव पाचपुतेंची अशी कोणती 2-3 कामं आहेत की जी श्रीगोंद्याची लोक कायम लक्षात ठेवतील? नाही काय, रोड केलेले चांगले, बायपास रोड केलाय, पाणी सोय केली चांगली त्यांनी। त्यांचा मुलगा आता मैदानात उतरलाय, त्यांना कसा पाठिंबा मिळतो या मतदारसंघात? आता त्यांचा थोडा जनसंपर्क कमी येतं दादांपेक्षा। दादांच्या ह्याच्यावर ते चालवू शकतात, पण तरी पण बबनरावांचे काही कामाची छवी दिसते त्यांच्या कामामध्ये? आहेत ना, छबी दिसतेच ना, त्यांचे काम केलेलं दिसते ना त्यांनी। तरुणांचा पाठिंबा आहे त्यांना, तरुण वर्गात सगळा पाठिंबा त्यांना। विक्रमसिंह हो, थँक्यू। तुम्हाला काय वाटतं विधानसभेत कोणाची हवा आहे यावेळेला? पाचपुतेंची। बर, का बरं? त्यांनी कामच तसे केलेले आहेत 30-35 वर्षामध्ये। त्यांचा मुलगा आता उभा आहे बबनराव पाचपुतेंचा, त्यांना कसं लोक प्रतिसाद देत आहेत? ही विक्रमी मताने निवडून येतील ते। बर, त्यांचं काम आहे इकडे? हो, भरपूर काम आहे त्यांचं। कोणती कामं आवडली तुम्हाला त्यांची? श्रीगोंदे गावामध्ये तालुक्याचं ठिकाण असून एक मुठभर माती सुद्धा रस्त्यावर मिळणार नाही। जर समजा एखाद्या लहान मुलांनी शी केली ते पितळाची माती काढून त्याच्यावर टाकावं लागेल, पण रस्त्यावर माती सापडणार नाही।
बर. एवढं काम आहे, आणखीन काय पाहिजे. बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते. हो. त्यांनी अनेक पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, पण तरी पण श्रीगोंद्याची लोक त्यांच्या नेहमी पाठीशी कशी काय उभी असतात? त्यांचं कामच तेवढं लोकप्रिय आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे लोक राहणारच ना. पाचपुतेंची अशी कोणती कामं आहेत की ती कायम श्रीगोंद्याची लोक लक्षात ठेवतील? हो, त्यांनी घोडवरून पिण्यासाठी पाणी आणलं एवढ्या लांबून. मग आणखीन श्रीगोंदा तालुक्यात रस्ते केले सगळे, 2 हायवे झाले, बायपास झाले. आता अनुराधा नलावडे उभे आहेत, त्यांना कसा लोक प्रतिसाद देतात? ते दर दिवसाला एक पक्ष बदलतात. शिवसेनेत आले 2 तासांनी लगेच त्यांना तिकीट मिळालं. हा, आणि मग लोक विचार करतात ना. बरोबर. राहुल जगताप सुद्धा आमदार होते, त्यांचं काम कसं होतं? त्यांनी 5 वर्षात काहीच काम केलं नाही. स्वतःचा कारखाना चालवता नाही आला. बर. राहुल जगतापांना आता उमेदवारी मिळालेली नाहीये, त्यांना अपक्ष उभं राहावं लागतंय. त्याबद्दल लोक काय म्हणतात? इकडचे काय, इकडच्या लोकांचा नाराजी आहेत? त्यांना यदा कदाचित शरद पवारचाच पाठिंबा असेल, बर. त्याच्यामुळे ते अपक्ष राहिलेत. नाही तर शरद पवारचा माणूस आहे म्हणल्यावर शरद पवारने सांगितलं तर त्यांनी ऐकायला पाहिजे होतं ना. विक्रमसिंग पाचपुते उभे आहेत आता, काय वाटतं की लोक त्यांना सुद्धा बबनराव पाचपुतेंसारखा प्रतिसाद देतील? 100%. तर काय वातावरण आहे विधानसभेचं श्रीगोंद्यात? विधानसभेचं वातावरण तर आता सध्या तर आहे ना, महाविकास आघाडीचे उमेदवार मानायचे राहुल जगताप यांचं वातावरण आहे. त्यांना तर मिळाली नाही उमेदवारी, अपक्ष उभं राहावं लागले. अपेक्षा उमेदवारी नाही मिळाली. खरं पवार साहेबांचे सर्वसामान्य कार्यकर्ते सगळे त्यांच्या पाठीशी आहेत ना सध्या. नागवडे उभे आहेत आता, अनुराधा नागवडे उभे आहेत, मशाल हाती घेतली त्यांनी, तर याच्यामुळे जरा मतं विभागली जातील असं वाटत नाहीये? आम्हाला तर मत विभागणी होईना असं वाटतच नाहीये. कारण की नागवडेंचं असं आहे की छत्रपती संस्थान आहे, तिथं सर्वसामान्य जनतेचे जे मुलं ग्राउंड करत होते, तिथनं मुलं हाकलून दिली त्यांनी. आणि तीच आज पोलीस भरतीमध्ये कुठं PSI झाले, त्यांचे सत्कार करतात. हे लाजिंदार गोष्ट आहे ना श्रीगोंद्यासाठी. श्रीगोंद्यात काटकी टक्कर कोणाची होईल असं वाटतं तुम्हाला? श्रीगोंद्यामध्ये काट्याची टक्कर फक्त राहुल दादा आणि पाचपुते यांच्यामध्ये काचेची टक्कर होईल एकदम. पाचपुतेंचं काम आहे का खरं इकडे? पाचपुत्यांचं कार्य आहे, पाचपुत्यांचं कार्य नाही असं नाही. पाचपुत्यांचं ह्या वेळेस चेहरा बदल पाहिजे, काहीतरी नवीन पाहिजे जनतेला. रोज एकच जाहिरात असली तर लोक वैतागतात. ती जाहिरात पाहिजे, जाहिरात नवीन चेंज पाहिजे काहीतरी. त्याच्यामुळे कोण बदल कोण आणेल असं वाटतं? 100% राहुल दादा आमदार होईल ही खात्री आहे मला. पण ते आता एकदा आमदार होते, त्यामुळे आता खूप लोकांचं म्हणणं आहे की अनुराधाताई नागवडे यांना एकदा संधी देऊन बघितली पाहिजे. अनुराधाताईंना संधी देऊन पाहिली त्यांनी. 15 खोके एकदम ओके. त्याच्यामुळे काय हीच नाहीये. 15 खोके देऊन तिकीट आणू शकतात तर जनतेसाठी काय करू शकतात हे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. कोणता कॅन्डिडेट खूप जास्त डिझर्व करतो, कोण चांगलं काम करेल इकडे असं वाटतं? आता तरुणासाठी आम्हाला तर राहुल दादा वाटतात. आमच्या तरुण वर्ग आहे, तरुणाचे आकर्षण आहे. ताईच झालेत गाड्यातले राहुल दादा. अनुराधाताई येणार. बर. कोण कोण उमेदवार माहिती तरी आहे का तुम्हाला? कोण उमेदवार आहे तिकडे माहिती आहे? अनुराधाताई एकटेच उभे आहेत का? एकटे उभे नाही. बर. पण अनुराधांनाच का बरं? अनुराधा नलावड्यांनाच का मत? आता सगळ्यांनी सगळ्याला चान्स दिला आम्ही. आता एकदा लेडीजला तरी चान्स दे. बर बर. एकदा चान्स देऊ. इकडं किती वर्ष झालं तुम्ही आहात श्रीगोंद्यामध्ये? आम्ही लहानाची मोठी इथंच झालो. हो. 40 वर्ष बबनराव पाचपुते होते इकडे, आता त्यांचा मुलगा उभा आहे, त्यांना पाठिंबा नाही देणार? बबनराव पाचपुते होते इकडे बरोबर 40 वर्ष, त्यांचा मुलगा आता उभा आहे इलेक्शनला, त्यांना नाही पाठिंबा देणार तुम्ही? देऊ ना. देणार त्यांना? 4 इकडे देऊ, 4 इकडे देऊ, सगळ्याला पाठिंबा देऊ. बरोबर. ते लाडकी बहीणचा लाभ वगैरे काय घेतला की आम्हाला काही नाही आलेलं. नाही मिळाला? नाही. अरे बापरे. बर. काय उपयोग होतोय का? बाकीच्यांना मिळालाय का कोणाला तुमच्या ओळखी? आमच्या घरात कोणालाच भेटलं नाही. आम्ही केलं दोनदा नाही आलं. बर बर बर. ते तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून येईल यावेळेला? बबन दादा. बबन दादांचा मुलगा उभा आहे आता. त्यांचं पोरग येईल. बर. कामं चांगली आहेत त्यांची इकडे? काय काय कामं केलं केली? तिकडे ती वरलाकड ती. होय. चांगली कामं केली. बर बर. आता बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते, त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलले, पण तरी पण इकडे श्रीगोंद्याचे लोक त्यांना सपोर्ट करतात. त्यांना लक्ष आहे त्यांचं. त्यामुळे जास्त सपोर्ट मिळतो त्यांना, पाठिंबा भरपूर मिळतो इकडे. आता मुलगा आहे चांगला तिचं, करण ती चांगलं काम करतील. मग काय. बर. काय काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं? आता हे आम्हाला जागा द्यावा इथं बसायला, एवढं बांधून, मग झालं आमचं. काय नाही, तेवढंच आहे आमचं म्हणणे. एवढं जागा आम्हाला इथं दिलं ना, आम्ही तिलाच मत देऊ. आम्हाला काय करायचं, कुणाला द्यायचंच. विक्रमसिंग पाचपुतेंनी कुठली कुठली कामं केली आहेत माहितीये तुम्हाला? ती इकडे केले, ती कचेरीकडे केले, सगळे पाईपलाईन केले. चांगलं काम करतात ते.
दादा, विधानसभेचं काय वातावरण आहे या मतदारसंघात? चांगलं आहे ना. कोण जिंकून येईल असं वाटतं यावेळेला? सांगता नाही येत. बर, कोण कोण उमेदवार उभे आहेत माहितीये तुम्हाला? आहे 5-6 जण. शेलर आहे, राहुल जगताप आहे, बर. विकी दादा आहे, अनुराधा आहे. विक्रमसिंग पाचपुते आता उभे आहेत इलेक्शनला, त्यांचं काम कसं आहे या मतदारसंघात? सगळ्यांचं चांगलं आहे. बर. बबनराव पाचपुते 40 वर्ष होते इकडे, तर त्यांनी अनेक पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, पण तरी पण श्रीगोंद्याची लोक त्यांनाच पाठिंबा का देतात? उमेदवार नाही ना, सगळे काम त्यांचेच आहेत ना. बर. कामं केलेत ना, काय काय कामं केले त्यांनी? भरपूर कामं केलेत. जसं की कुठं आमच्या गावाचे बायपास बनवले, दवाखाने बनवले, बाजारतळ बनवला, भरपूर काम आहेत. या वेळेला असं वेगळं असं काय आहे इलेक्शन मध्ये? काय नाही, पूर्वीसारखेच होणार. काय काय? पूर्वी जसं होतं तसंच होणार. बर, ठीक आहे ठीक आहे. यावेळेला राहुल जगतापांना तिकीट नाही मिळालं, त्यांना अपक्ष उभं राहावं लागतंय, याबद्दल नाराजी आहे इकडे थोडीफार? काय नाही, काय नाही, काही नाराजी नाहीये? काय नाही, नाराजीच काय त्याचा, सगळं चालतं. ओके, थँक्यू. दादा, काय वाटतं कोण कोण जिंकून येईल यावेळेला? श्रीगोंद्यामध्ये काय विधानसभेचं वातावरण आहे? भाजप जिंकून येणार का बरं? भाजपचं काम चांगले. बर, काय काय कामं केलीत त्यांनी? सरकारवर भाजपचं केंद्रात भाजपच लागणार आहे. बर, इथं कोण उमेदवार आहे माहिती तुम्हाला? बबनराव पाचपुते पोरग. कोण? विक्रमसिंग पाचपुते. हा, विक्रमसिंग पाचपुतेंची काय काय काम आहे तिकडे? काम त्यांच्या वडिलांचं काम चांगलं आहे. बर सुख दुःखात येतात, काय लागले मदत करतात, बर बर. त्याच्यामुळे त्यांना आपण मानतो आपण. इकडचे लोक म्हणजे 40 वर्ष झाले बबनराव पाचपुते सत्तेत आहेत, त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलल्या. पक्षच काय त्याचं, माणूस वर भाजपचं आहे म्हणून भाजपच मतदान करणार. श्रीगोंद्याची लोक काय बघून मत देतील? पक्ष बघून की उमेदवार बघून? पक्ष बघून. पक्ष बघून मत देतील. बरोबर. काय विकास कामं करणं अपेक्षित आहे विक्रमसिंग पाचपुते? सारखं सगळं आहे, काम करतात ती. सुख दुःखात आलं तेवढंच लय झालं. तुम्ही भेटलाय कधी विक्रमसिंग पाचपुतेंना? भेटलाय? काय काय कामं चांगली वाटतात त्यांची? चांगलं, आता वडिलांचा आशीर्वाद म्हणलं ते करणार ना काम. बबनराव, विक्रम पाचपुते, अनुराधा ताई, बर, आपलं शेलार साहेब. ते बबनरावांचा मुलगा विक्रमसिंग पाचपुते, ते पण उभे तिकडे, काम कसं आहे त्यांचं? बड़ा पहले आमदार रह चुके ना बबनराव पाचपुते, त्यांचा पोरगा आहे. काय मग त्यांचं काम कसं आहे खरं, त्यांच्या मुलाचं? बरं आहे. बर, बबनराव पाचपुते पण 40 वर्ष होते सत्तेत, त्यांचं काम आवडतं लोकांना इकडे? आवडतं. बर, काय काय कामं केली आहेत त्यांनी? बरेच कामं केले, रोडचे केले, पाणीचा केला. सबसे महत्वपूर्ण ये गे नगरपालिकेचा पाणीचा प्रश्न होता, ती सोडून टाकला त्यांनी. आता जे काही आता 16 उमेदवार आहेत तिकडचे, त्यातले टॉप 2 कोणते सांगाल उमेदवार की हा या दोघांमध्ये एकदम काटेकी टक्कर होऊ शकते? विक्रम पाचपुते, अनुराधा ताई. बर, अनुराधा ताईंचं काय काम आवडतं तुम्हाला? काय नाही, ती जून नेताची सून आहे. बर, बापूसाहेब शिवाजीराव नागवडे. आणि इनकी अपना राहुल जगताप. बर, राहुल जगतापांना तर उमेदवारी नाही मिळाली, अपक्ष उभं राहावं लागतंय. नाराजी आहे का नाही इकडे थोडीफार? नाराजी आहे लोकांमध्ये. बबनराव पाचपुतेंचा मुलगा सुद्धा उभा आहे, मैदानात उतरलेले आहे, त्यांचं काम कसं इकडे? चांगलं काम आहे. बरं, काय काय कामं करावीत त्यांनी अशी आशा आहे तुम्हाला? त्यांनी भरपूर काम केलं, रस्त्याचे काम झालं, तर पाण्याचा प्रश्न झालेला आहे, बऱ्यापैकी काम त्यांनी लोक त्यांच्या कामांमुळे त्यांना मतं देतील असं वाटत नाही? हो, देतील ना. बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते, त्यांनी एवढी पक्ष बदलले, भूमिका बदलली, तरी सुद्धा श्रीगोंद्याची लोक मात्र त्यांच्या पाठीशी नेहमी उभी असतात. का बरं? आहेत ना. का बरं? का म्हणजे त्यांनी कामं केलेत भरपूर तशी. 40 वर्ष झाले सत्तेत इथं. श्रीगोंद्याकडे थोडं विशेष लक्ष आहे का त्यांचं? 100%. बरं, काय काय कामं केली? श्रीगोंद्याचे सगळे रस्ते बघा, भरपूर कामं झाले, तर डिवायडरचे काम झाले, तर लाईटीचे काम झाले, तर पाण्याचा प्रश्न आहे. घोडून श्रीगोंद्यासाठी स्पेशल पाईपलाईन आणलेली त्यांनी. राहुल जगताप सुद्धा आमदार होते इकडचे पहिला, तर त्यांचं काम कसं इकडे? त्यांचं काय विशेष असं 5 वर्ष आमदार होते, पण विशेष काय निधी त्यांच्या आमदारकीतून आलेला नाही. बर बर, त्यांना अपक्ष उमेदवारी दिली त्यामुळे काही लोक नाराज आहेत का इकडे? नाही. हो, 100% आहे. बर, पण इकडे काय कमळ फुलेल असं वाटतंय? वाटण. बर, बऱ्यापैकी. बर बर. बबनराव नलवडेंचा मुलगा आता उभा आहे, विक्रमसिंग पाचपुते इकडे उभे आहेत. बबनरावांच्या कामाची छवी त्यांच्या कामात सुद्धा दिसून येते का? 100%. बर, दादांपेक्षा विक्रम दादाचं काम म्हणजे
तरुणात उत्साह जास्त आहे. बर बर बर. एक नवीन चेहरा मिळावा असं वाटतं इकडच्या जनतेला. हो 100%. तर इकडे श्रीगोंद्यात श्रीगोंदा तालुक्यात संमिश्र वातावरण, बर कोण येईल असं नक्की सांगता नाही येणार. बर. पण कोणाचं पारडं जड वाटतं यावेळेला? नाही ना, असं नाही सांगता येणार लगेच. बबनराव पाचपुतेंचा मुलगा विक्रमसिंग पाचपुते पण उभे आहेत इकडे. त्यांचं आहे. काम कसं आहे इकडे? चांगलं काम आहे ते. बर. काय वाटतं टॉप 2 उमेदवार कोणते तिकडचे? नाही ना, तुम्हाला सांगितलं ना मी, वातावरण तसं असं सांगता येणार नाही. आता इकडं वातावरण फक्त कमळाचं आहे. बर. का बरं? काय विशेष? काम आहे तेवढे. बर. काय काय कामं केली तिकडे कमळानं? रस्त्याचं असं ना, तुम्ही कॉन्क्रीटवर रस्त्यावर उभं राहिले ती कामच त्यांची येतं, लाईटी त्यांची येतं. बर. आता बबनराव पाचपुतेंचा मुलगा विक्रमसिंग पाचपुते आहे तिकडे. विक्रमसिंगचं स्वतःचं काय काम आहे इकडे? त्यांनी दादा आमदार असताना स्वतःची त्याचा फायदा करून घेतला आणि स्वतःच्या डोकं लावून लागण एवढा निधी आणला आणि विकास काम कसं होईल या पद्धतीने त्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांची एक विश्वासार्हता निर्माण झाली, म्हणून लोक त्यांना या ठिकाणी आज पसंती देत आहेत आणि 1 नंबरला आहे ते आणि निवडूनच येणार आहे. बबनराव पाचपुते ते 40 वर्ष सत्तेत होते. त्यांनी अनेक पक्ष भूमिका बदलल्या, पण तरी सुद्धा श्रीगोंद्याचे लोक कमळाला बबनराव पाचपुतेंच्याच पाठीशी कशी काय उभे असतात? दादा एक विश्वास आहे की जे बोलतात ते करतात आणि कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी या ठिकाणी ते कायम प्रयत्न करतात आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडित नाही. एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जसा बबनराव पाचपुतेंबद्दल विश्वास वाटतो तसाच त्यांच्या मुलाबद्दल विश्वास वाटतो. हो विश्वास वाटतो ना. त्यांनी एवढे विकास कामं केली, कुठं बोर्ड लावला नाही, कधी स्वतःचा नारळ लावला नाही, कुठं बॅनर सुद्धा लावला नाही त्यांनी. पण लोकांना कळलंय की विक्रमसिंह पाचपुतेनेच दादांच्या माध्यमातून निधी आणलेला आहे आणि ते जर आता निवडून आले तर लागेल तेवढा निधी ते स्वतः आणू शकतात आणि एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सगळ्यांना वाटते, म्हणून लोक त्यांच्यावरती विश्वास टाकतात. विक्रमसिंग पाचपुते सोडलं तर अजून कोणते काटेकी टक्कर कुणामध्ये होईल असं वाटतं यावेळेला या विधानसभेत? काय तेच रेसमध्ये येतं, कोणी त्यांच्या जवळपास रेसमध्ये असल्यासारखं वाटतच नाही. मशाल सुद्धा आहे इकडे उभी. नाही मशाल पण आहे. त्यांना कसा पाठिंबा देतात लोक? एक नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय. नाही हा नवा चेहरा म्हणून, कोरीपाटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, असं काही नाही. आणि आता राहुल जगताप सुद्धा उभे आहेत, त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं, त्याबद्दल काही नाराजी आहे इकडे? नाही त्यांच्याकडे 5 वर्ष काम केलेलं पण आहे ना, त्याच्यावर पण चर्चा होती ना. आता तुलना होती 5 वर्ष यांनी काम कसं केलं, त्यांनी कसं काम केलं, याच्यावर चर्चा होती. तरी चांगलं काम कोणाचं त्यापैकी? आता तरी आता विक्रमसिंह यांचं चांगलं काम वाटतंय, कारण जर विकास जर पाहिला म्हणजे ज्या पद्धतीने तालुक्याला येणारे रस्ते असतील, सुखसुविधा असतील. आता श्रीगोंद्यामध्ये ओपन 10 जिम केलेत आणि 1-1.5 कोटीची इथं जिम टाकली, म्हणजे तरुणाला एक नवीन दिशा द्यायचं काम त्यांनी केलंय ना. नाही तर दुसरे काही पण स्वतःच्या ह्याच्यातून दुसरे व्यवसाय सुरू करतात. विक्रमसिंग पाचपुतेंनी तरुणांसाठी केलेली कोणती 2 कामं जास्त प्रभावशाली ठरतील? तरुणांसाठी त्यांनी जिम आसन आणि रोजगार निर्मितीवरती काही काम केलं त्यांनी? रोजगार निर्मितीवरती आता त्यांनी MIDC साठी खूप मोठा पाठपुरावा केलाय, त्याच्यासाठी जागा पण वर्ग झाली आणि MIDC लवकरच चालू होणार आहे. काय वाटतं यावेळेला कुणाचं पारडं जास्त जड आहे श्रीगोंद्यामध्ये? एक सगळ्यांचा विचार केला तर श्रीगोंद्यात तसं कमळाचंच पारडं जड आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, काय वातावरण आहे? कमळच येणार? हो 100%. बबनरावांची पुण्याई का विक्रमसिंग यांचं काम? बबनरावांची पुण्याई म्हणाय तालुक्यावरच आहे, पण त्या 2-2.5 वर्षात विक्रमसिंह आणि दादांच्या आजारपणात जी कामाची चुणूक दाखवून दिली ना, ही लोकांना ज्या गावापर्यंत आजपर्यंत रस्ते नव्हते, वीज नव्हती, या सगळ्या गोष्टींना पाठपुरावा करून विक्रमसिंग पाचपुते यांनी भरपूर निधी दिलाय, भरपूर कामं केले. त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका नाही, 1 नंबरला कमळ राहणार आहे. बरं. मशाल सुद्धा उभी आहे, त्यांचं काय काम इकडे? नाही बाकी त्यांची तुलना होतच नाही विक्रम पाचपुतेंसोबत, एवढं महत्वाचं आहे. 16 उमेदवार आहेत, त्यापैकी टॉप 2 कोणते निवडाल? बाकीच्यांचा विचारच करीत नाही जनता आता, कमळाचा सोडून. विक्रमसिंग पाचपुते यांचंच काम आहे, बबनराव पाचपुते जिथं सर्वस्व आहे. विकीशेठ पाचपुते. बर. काय काम काय त्यांचं आवडलं तुम्हाला? त्यांचं काम सगळंच आहे आमच्यापासून, पहिल्यापासून ना. काही रोडचं काम केलेले त्यांनी, आपल्या लाईटिंग बिटिंग. आम्ही मळ्यात राहतो, आम्हाला लाईटिंग त्यांनी दिलेली व्यवस्थित. बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते, हो. त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं?
त्यांचे काम भरपूर आहेत, चांगले आहेत. त्यांची पुण्याई कामाला येईल का विक्रमसिंगचं स्वतःचं काम कामाला नाही, त्यांची पुण्य कामाला येईल. येईल? विक्रमसिंगचं काम कसं आहे? इथून पुढे बी काम त्यांचं चांगलंच राहील आणि इथून मागं पण त्यांचं काम चांगलंच होतं मॅडम, नाही का. म्हणजे नाही का, मी एक शेतकरी आहे म्हणून बोलतो की नाही का, आम्ही मळ्यात राहतो, त्यांनी लाईट बीड आम्हाला रोड बीड व्यवस्थित दिलेलं आहे त्यांनी करून, त्याच्यामुळे काय त्यांचा विषयच नाही आणि ती येणार नाही 100%. श्रीगोंद्यामध्ये काय वाटतं, कोणाची काटेकी टक्कर कोणाकोणामध्ये होईल? असं तर नाही बोलता येणार बरं का, पण दादा तर येणार आहे निवडून, ती आम्हाला माहिती आहे. आणि काटकसर तर नाही का, म्हणजे दोघं आहेत, पण आपले एक दादा तर एक नंबरलाच आहेत. विक्रमसिंग पासपोतेंचं कोणतं काम तुम्हाला जास्त आवडतं? म्हणजे आता बघा ती नवीनच आलेले आहेत ह्याच्यात, नाही का, म्हणजे राजकारणात नवीन आले, पण आमचे बबनराव दादा पहिल्यापासून आहेत. आम्हाला ज्यावेळेस पाणी नव्हतं आमच्या रोडला, त्यावेळेस पाणी आम्हाला त्यांनी दिलेले उपलब्ध करून, नाही का. पाईपलाईन बिपलाईन नाही का, म्हणजे सगळं पाण्याचा विषय आम्हाला त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला परत शेतीचा बी विषय काय असला तर ती करून देतात. रोडचा बी त्यांनी काम केलेले आहेत, म्हणजे त्याचं काम चांगलं आहे. पहिल्यापासून आम्ही त्यांचेच माणसं आहे आणि त्यांना मतदान आम्ही करणार आहे. अनुराधाताई सुद्धा उभे आहेत, त्यांच्याकडे कोरी पाटी म्हणून बघितलं जातं, एक नवा चेहरा देण्याची इच्छा इकडच्या लोकांची. त्यांना लोक कसा प्रतिसाद देतील असं वाटतं? हा, त्या पण चांगल्या आहेत, त्यांचं पण म्हणजे नाही का, आपला ऊसबीस असतो ते कारखान्याचा ऊसबीस देतो आम्ही त्यांना पण, म्हणजे नाही का, म्हणजे असं थोडंसं ते पण म्हणजे आता त्यांचं कसं होतं की त्या ह्या क्षेत्रात नव्हते कधीच, नाही का, म्हणजे त्या अनुराधाताई वगैरे नाही का त्याच्यात नव्हते कधी, पण ते आहेत आता आलेत म्हणून आपण बोलतो, नाही का. आपलं त्यांना बी मतदान होईल थोडंफार किंवा ह्यांनाही होईल, पण चांगल्या पद्धतीने होईल आणि दोघं चांगले आहेत, तसं काही विषय नाही. दादा, काय वातावरण आहे श्रीगोंद्यामध्ये, कोण जिंकून येईल असं वाटतंय? श्रीगोंद्यामध्ये पाचपुते. बरं, पाचपुते निवडून येतील का बरं? पाचपुतेंची विकास कामं चांगल्या पद्धतीने, भरपूर निधी मतदारसंघामध्ये दादांनी आणलेला आहे, त्याच्यामुळं पाचपुतेंचं पारडं जड आहे. काय काय कामं त्यांची आवडली तुम्हाला? रस्त्याचे कामं असतील, रस्त्याचे कामं आतापर्यंत असे कधीच झाले नव्हते. असे कामं आमच्या मतदारसंघामध्ये दादांच्या माध्यमातून झाले. विक्रमसिंग पासपुतेंना लोक बबनराव पासपुतेंसारखंच प्रेम देतील असं वाटतं? नक्कीच नक्कीच हो, कारण की दादांचं म्हणजे बोलणं वागणं सगळ्याच गोष्टी आमच्या तरुणांसाठी खूपच चांगल्या वाटतात. बबनराव पासपुते 40 वर्ष सत्तेत होते. श्रीगोंद्याची लोक नेहमी, म्हणजे त्यांनी किती भूमिका बदलल्या, पक्ष बदलले, तरी त्यांच्या पाठीशी नेहमी उभे होते. तसंच विक्रमसिंग पासपुतेंच्या पाठीशी उभे राहतील? नक्कीच नक्कीच नक्कीच, कारण की दादांना जेवढं प्रेम केलंय त्याच्यापेक्षा जास्त पटीने प्रेम विक्रम भैयांवरती जनता करणारच आहे, आणि हे आपल्याला निकालाच्या दिवशी दिसतेलच. त्यांनी काय काय कामं अजून केली पाहिजेत असं वाटतं? त्यांनी कामं असे राहिलेच नाहीत की म्हणावं लागेल किंवा ह्या भागामध्ये लक्ष द्यावं लागेल किंवा असं करावं लागेल. भरपूर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये मंदिरांचे सभामंडप असतील, रोडचे कामं असतील, बंधाऱ्याचे कामं असतील, चाऱ्यांचे कामं असतील, सगळे कामं दादांनी केलेले आहेत. इथं मशाल पण उभी आहे, मशालीचं काम कसं आहे? अनुराधाताईंचं काम कसं आहे इकडे? नाही, त्यांच्याबद्दल बोलणं थोडंसं चुकीचंच वाटतं मला, परंतु त्यांचं वातावरण एवढं मला तरी चांगलं वाटत नाही. हो, राहुल जगताप पण उभे आहेत, त्यांना उमेदवारी नाही मिळालीच, त्यामुळे ते अपक्ष उभे आहेत आता सध्या. तर जनतेमध्ये थोडी नाराजी आहे का त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे? नाराजी, जगतापांचा फटका हा मशालला निश्चितच मिळणार आहे, कारण की त्यांचं मत खूप डिवाइड बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यामुळं दादांचा विजय एकदम सोपा झालेला आहे. वंचितचं काय वातावरण आहे इकडे? वंचितचं वातावरण आता अण्णासाहेब शेलार उभे आहेत, परंतु वंचितला फार असं यश मिळेल असं वाटत नाही. पुण्यामध्ये काटेकी टक्कर होईल, टॉप 2 कोण असतील इकडचे? राहुल जगताप आणि पासपुते. फायनल कोण निवडेल यामध्ये? विक्रम पासपुते. हो, 100%. दादा, विधानसभेचं काय वातावरण आहे इकडे, कोण जिंकून येईल असं वाटतं? बीजेपी. बर, का बरं? बीजेपीची कामं आहेत. बर, विक्रमसिंग पासपुते उमेदवार आहेत, त्यांनी स्वतः काही कामं केली आहेत का इकडे? त्याच्या वडिलांच्या पश्चात त्यांनी आणलंय ना, निधी बारात आणलाय. बर, काय काय काम आहेत त्यांची इकडे? आता मांडवगण रस्ता त्यासाठी आणलाय, पेडगाव रस्त्यासाठी त्यासाठी निधी आणलाय, वडळी रस्ता आहे त्यासाठी निधी आणलाय. आता मशाल सुद्धा उभी आहे इकडे, अनुराधाताई आहेत. मशालने 3 पक्ष बदलून 2 महिन्यात 3 पक्ष बदलून मशाल आली पुढं. बर, मग लोक त्यांना पसंती देणार आहेत की नाही? नाही देणार. का बरं नाही देणार? एक नवा चेहरा हवाय जनतेला असं म्हणते इकडची जनता. मग नवाच आहे की. बर, काय वाटतं, विक्रमसिंग पासपुते स्वतःच्या जीवावरती जिंकतील की बबनराव पासपुतेंच्या नावावर? तुम्हाला आवडलेली 2 कामं कोणती आहेत विक्रमसिंग पासपुतेंची?
अहो कुणी नाही काम केले हे बाता दिसते. बर का बरं दादा तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार आहे? हा कोण निवडून येईल? आता पगार निवडून येणार. आता हे आपला महाराष्ट्र तरी यायला पाहिजे निवडून. त्या मोदींनी सगळं नेलं तिकडे ओढून परराष्ट्रात. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? महायुतीची येणार आणि विक्रमदादा पाचपुतेची येणार. बर विक्रमदादांचं काय काम इकडच्या लोकांना आवडतं? त्यांनी आणखीन काहीच केलं नाही, पण त्यांच्या वडिलांनी भरपूर कामं केलेली आहेत. बर आणि 40 वर्ष झालं ती आमदार आहेत ते आहेतच ती. फक्त एकदाच 5 वर्ष पडलं ते लोकांना सगळ्यांना कळालं की बुवा हेच माणूस चांगलं होतं म्हणून एकदाच फक्त पडली होती ती. बर बबनराव पाचपुते आजारी आहेत तेव्हापासून विक्रमदादा काम बघतात इकडचं. ते काम लोकांना आवडतंय का? हो आवडतंय ना लोकांना काम. त्यांनी काय काय काम आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते महायुतीमधले येतं, भाजपचं आहेत, त्याच्यामुळं सगळ्यांना लोकांना ती म्हणजे प्रिय येतं. बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते. त्यांना म्हणजे त्यांनी पक्ष बदलले, भूमिका बदलली, तरी श्रीगोंद्याची जनता नेहमी पाठीशी होती. तसाच पाठिंबा आता विक्रमदादांना मिळाला असं वाटतंय? हो मिळेल ना पाठिंबा त्यांना. हो काय वाटतं टॉप 2 उमेदवार कोण आहेत? एकदम काटेकी टक्कर कोणामध्ये होईल? एक तर ते नागोडे आणि दुसरे विक्रम पाचपुते, या दोघांना. अनुराधा नागवडे उभे आहेत इकडे मशालवरती. पक्ष बदलून आल्यात असं, त्यामुळे थोडं नाराजी आहे त्यांच्याबद्दल, पण तरी पण लोक एक नवा चेहरा म्हणून त्यांना संधी देतील का? नाही देणार. कारण की काय आहे, भाजपचं भरपूर व्यवस्थित काम आहे, त्याच्यामुळं भाजप सरकारच येणार. भाजप, धनुष्यबाण आणि घड्याळ महायुतीचे येणार. त्यांचं भरपूर काम आहे आणि कानून कायदे एकदम त्यांनी व्यवस्थित ठेवलेले आहेत. सगळ्या गोष्टी त्यांनी आणि महिलांसाठी सगळ्यात चांगलं केलेलं आहे त्यांनी. आणि तेच पाहून लोक कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे करणार. भाजपचे बबनराव विक्रमदादा पाचपुते येतं, आघाडीचे अनुराधाताई वहिनी नागवडे येतं, वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार येतं, आणि तिसरे उमेदवार आपले अपक्ष उमेदवार येतं रावदादा जगताप. त्यामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण कोणाचं पारडं जड वाटतंय आता आज तरी सध्या समसमान चालू आहे प्रचार सगळ्यांचा सर्वांचा. आणि सोमवारी आता सांगता सभा झाल्याच्यानंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते. आता त्यांचा मुलगा मैदानात उतरलेला आहे. इकडची जनता बबनरावांना जसं प्रेम दिलं तसंच प्रेम देतील त्यांना? देतील ना. त्यांचे बी भरपूर कामं येतं. अनुराधा नागवडे वहिनींची बी भरपूर सभासद कारखान्यामार्फत भरपूर कामं झाली त्यांची बी. त्यांनी बी जिल्हा परिषद मार्फत भरपूर कामं केलेली आहेत. राहुल जगतापजी त्यांना कमी वेळ भेटला, त्यामुळे त्यांची कामं थोडी कमी झाली. परंतु आता तरुणांची फळे त्यांच्या पाठीशी बी उभी चांगल्या पद्धतीने, त्यामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विक्रमदादा पाचपुतेंनी काय काय कामं केली आहेत जी जनतेला आवडतात? विक्रमदादा नाही, बबनदादांनी कामं केली. ते आता पहिली टर्म आहे त्यांची, त्यामुळे आता भविष्यात ते आले निवडून तर करतील कामं. नाही, पण बबनराव जेव्हापासून आजारी होते तेव्हा 2 वर्ष झाले विक्रमदादा काम करतात त्यांच्या अंडरच काम करतात ना. बबनदादांच्या अंडरच विक्रमदादा काम करतात. चांगला तरुण आहे, सुशिक्षित आहे, क्वालिफाईड उमेदवार आहे. सर्वच चांगले उमेदवार आहेत. अनुराधा नागवडे वहिनींचा बी चांगला जोर आहे. त्याच्यामुळे आता कोण निवडून येईल शक्यता सांगता येत नाही लगेच. निवडणूक सांगता सभा झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असा तरी अंदाज वाटतोय. श्रीगोंद्यामध्ये काय आहे निवडणुकीचं वातावरण? कुणाचं पारडं जड आहे यावेळेला? विक्रम पाचपुते. बर, चांगलं काम आहे त्यांचं इकडे. त्यांच्या वडिलांचं 40-45 वर्ष झाले ह्या श्रीगोंदा तालुक्यावर जे काही विकास झालाय सगळा झालाय तो विक्रम पाचपुतेंनीच केलेला आहे. दादांनी केलाय. त्यांचा मुलगा आज उभा आहे. आणि आमदारकी आणि पाचपुते कुटुंब हे एवढंच एकच समीकरण असतं. काही लोक फक्त भुईचत्रासारखे आमदारकी जवळ आली की 4 महिने 5 महिने येतात, आमदारकी झाली की परत निघून जातात. परत 5 वर्ष कोणाच्या सुखात नाही, दुःखात नाही, काहीच नाही. असलं काहीच म्हणजे त्यांना कोणाचं काही घेणं देणं नसतं, काहीच नसतं. विक्रमदादांचं कोणतं काम आवडतं तुम्हाला? विक्रमदादांचं त्यांचे जे काही कामं करण्याची पद्धत आहे, त्याच्यानंतर लोकांच्यात मिसळणं आहे, तरुणांच्या मध्ये मिसळणं आहे, तरुणांना प्रतिसाद देणं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या विक्रम पाचपुतेंमध्ये आहेत. आणि आदरणीय पाचपुते साहेबांचे जे काही छबी ती पूर्णपणे विक्रम पाचपुतेंच्यात आहे. त्यामुळे लोकांना त्यांचे सगळे कामं वगैरे भावतात आणि विक्रम पाचपुते चांगल्या मताने निवडून येतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून आता मशाल हाती घेतले अनुराधा नागवडे यांनी. त्यांचं काम कसं इकडे? नाही, ते अनेक पक्ष बदलून आलेले आहेत.
आता ते 21-22 दिवसापूर्वी घड्याळात होते, नंतर लगेच मशालीत गेले. आणि त्यांचं असं असतं की त्यांचं म्हणजे आमदारकी आली की त्यांचं शटर वर होतं, आमदारकी संपली की शटर डाऊन, संपला विषय, असं असतं. बबनराव पाचपुते 40 वर्ष सत्तेत होते, त्यांना जसा श्रीगोंद्याच्या लोकांनी प्रतिसाद दिला, जसा पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा आता सुद्धा विक्रमदादांना मिळेल? हो, मिळणार ना. दादाही आज सगळ्या ह्याच्यात फिरतायत. काही आजारपणामुळे त्यांना फिरता आलं नाही किंवा हे करताना आलंय, पक्षांनी त्यांना थांबायला लावलं, पण तीच पक्षाची ताकद विक्रम पाचपुतेंच्या पाठीमागे आहे. विक्रम पाचपुतेंची अशी कोणती 2 कामं आहेत की ज्यामुळे श्रीगोंद्यातील जनता त्यांना निवडून देईल? विकास कामं, रस्ते, लाईटचे असतील. आता रस्त्याची कामांना म्हणजे जवळजवळ 1800 ते 1900 कोटी रुपयापर्यंत निधी विक्रम पाचपुतेंनी आणलाय, आमदार नसताना सुद्धा. त्यामुळे विक्रमदादांचं पारडं जड आहे असं वाटतंय यावेळेला. आणि विक्रम पाचपुते हे 2014ला ज्या वेळेला ते खासदारकीची तयारी त्यांनी केली होती, पण काही पक्षात अंतर्गत काही गोष्टीमुळे थांबावं लागलं. तेव्हापासूनचे विक्रम पाचपुतेंचे जे काही सगळे लोकांच्या मध्ये मिसळणं असेल, हे करणं असेल, ते लोकांना भावतं. ते तुम्हाला काय वाटतं, कोणाचं पारडं जड आहे, हवा कोणाच्या बाजूने? विकी दादा. त्यांचं काय विशेष काम आहे? तशी विशेष कामाने त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात पूर्ण 1700 ते 1800 कोटी रुपयाचे काम आमदार नसताना केले. त्यांना जर आमदार केलं तर आमचंच भविष्य उज्ज्वल होणार आहे ना, म्हणून आम्ही त्यांच्याच पाठीमागे सगळे. रोजगार निर्मितीसाठी काही कामं करतील ते? हो, पूर्ण कामं करतील. त्यांचं पूर्ण विजन आम्ही बघितलेलं आहे, त्यांचं पूर्ण प्रस्तावित आम्ही बघितलेलं आहे. त्या प्रस्तावितनुसार पूर्ण कामं विजनरीच होणार आहेत त्यांची. पूर्ण आत्मविश्वास आम्हाला त्यांच्यावरती ठामपणे आहे. काय वाटतं, बबनराव पाचपुतेंना जसा इथं प्रतिसाद मिळाला, 40 वर्ष ते सत्तेत होते, तसाच प्रतिसाद पुढे आता विक्रमदादांना मिळेल का नाही मिळणार? यांच्यासारख्यांनी बबन दादांना सपोर्ट केला, आमच्यासारखे आता विकी दादांना सपोर्ट करतायत. त्यांनी काय काय कामं करणं अपेक्षित आहे तुम्हाला? आम्हाला अपेक्षित असं आहे, त्यांनी पूर्ण श्रीगोंदा शहराचा पूर्ण चेहरा मोहराच पूर्ण बदलून टाकावा. जसं बबन दादांनी पूर्ण 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी बदलून टाकलाय, तसं पूर्ण असतील इथं शासकीय कामं असतील, कर्मचारी असतील किंवा ऑफिस असतील, पूर्ण ते बदलून टाकणारच आहेत 5 वर्षात. त्यांनी पूर्ण विजन त्यांनी आम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे, आणि जे केलंय ते इथून मागे त्यांनीच केले आणि इथून पुढे पण तेच करतील. श्रीगोंद्यामध्ये काय वाटतं, कुठल्या 2 पक्षांमध्ये काटेकी टक्कर होईल? नाही तर वन साइडच विकी दादा येतील. बाकीचे जे आहेत ते 2, 3, 4 नंबरला त्यांची रेस चालू आहे. कोणी त्यांच्या कामाबद्दल त्यांचं कोण बोलतच नाही, त्यांनी हे केलं नाही. शेवटी ज्याचे त्याचे वैयक्तिक प्रश्न असतात, त्याच्यावरती बोलतायच आहेत सगळे. काय वाटतं दादा तुम्हाला, कोणाचं पारडं जड आहे यावेळेला? विक्रमजी बबनराव पाचपुते. टॉप 2 उमेदवार कोण आहेत तिकडचे? आता आम्ही 1 नंबरसाठी सगळ्या तालुक्यांनी नगर विधानसभा मतदारसंघ विक्रमजी पाचपुते यांचीच निवड केलेली आहे. 2 नंबरमध्ये जे भांडत आहेत ते सगळे महाविकास आघाडीमधलेच उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांच्यात ती भांडणं होऊन त्यांच्यातला कोणीतरी 2 नंबरला येईल. आता काय वाटतं की पुढे कोणती कामं करणं गरजेचं आहे श्रीगोंदा मतदारसंघामध्ये? श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आरोग्यविषयक कामं होणे गरजेचं आहे. आरोग्याविषयी जे उपजिल्हा रुग्णालयाचा आमचा प्रश्न आहे, तो आमचं म्हणजे गेल्या 5 वर्षापासून तो मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला, त्याच्यावर काम झालेलं नाही. हे काम होणं हे सर्वात महत्त्वाचं विजन या मतदारसंघाचं असलं पाहिजे. काय वाटतं, इकडची जनता पक्ष बघून मत देईल की उमेदवार बघून? उमेदवार बघून. ओके. आता अण्णासाहेब शेलार सुद्धा वंचित कडून उभे आहेत, अनुराधा नागवडे सुद्धा इकडून उभे आहेत. काय वाटतं, कोण चांगलं काम करेल? त्यांच्याकडे जर विजन असतं ना, तर तालुक्याने 40 वर्ष बबनरावजी पाचपुते यांना निवडूनच दिलं नसतं. त्यांच्याकडे विजन कोणतंच नाही विरोधी उमेदवाराकडे, म्हणून सातत्याने आमदार बबनराव पाचपुते यांची निवड होती. राहुल जगताप यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहावं लागलं, त्यांना मिळालं नाही तिकीट. त्याबद्दल काही लोकांमध्ये नाराजी आहे का? हो, त्यांच्या पक्षात त्यांचा वैयक्तिक तो महाविकास आघाडीचा प्रश्न आहे, त्यात नाराजी आहे नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या पक्षाचा. पण या नाराजीचा फायदा नेमका कोणाला होईल असं वाटतंय? तो महायुतीलाच होणार, दुसरं कोणाला नाही होणार. तुम्हाला काय वाटतं दादा, या राहुल जगतापांना उमेदवारी नाही मिळाली आहे, या नाराजीचा फायदा आता कोणाला होणार आहे? महायुतीलाच होणार आहे ना, महायुतीला. आणि 100% उद्या एकात एक जरी झाली असती तरी विक्रम पाचपुतेच आमदार झाले असते. काय वाटतं, नेता निवडताना काय विचार करून नेता निवडला पाहिजे? विजन सगळ्यात महत्वाचं, विजन असलं पाहिजे, आणि ते विक्रम पाचपुतेंच्या मध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल मतदारांना, काय विचार करून मत दिलं पाहिजे? मतदान करताना समोरचा जो उमेदवार आहे, कुणी पण, आज सगळे जण जे उभे राहिलेले, ज्याच्याकडे काम करण्याची क्षमता आहे, जो सरकारमधनं निधी आणू शकतो मोठ्या प्रमाणात, त्यालाच निवडून दिलं पाहिजे असं वाटतं. एका नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असं म्हणतात, आणि त्यामुळं खूप लोक, आता आम्ही बोलतोय सगळ्यांशी, खूप लोक म्हणतात की अनुराधा नागवडे यांना एक नवा चेहरा म्हणून चान्स द्यावा असं वाटतंय लोकांना.
मॅडम आता आम्ही नाही पण संपूर्ण तालुक्यात आणि विशेष करून विरोधी पक्षाचे उमेदवार पण सांगतात की त्या पुण्याला राहतात. मग पुणेकर आमदार पाहिजे का श्रीगोंदेकर? आमच्या विकीदादाचं इथं समोरच ऑफिस आहे माऊली, आणि आता प्रचार काळात ते राहायलाच इथं असतात रोज. त्यामुळं स्थानिक जो आहे त्यालाच उमेदवार म्हणून निवडून दिले पाहिजे. आणि काही जण फक्त निवडणुकीपुरते प्रचारात असतात, राजकारणात येतात, निवडणूक संपली की निघून जातात, परत 5 वर्षांनी दिसतात. जसे पहिले इलेक्शनला उभा राहिले तसं आमच्या घरचं 55 मतदान आहे. आम्ही बबनराव पाचपुतेलाच मतदान करतो. आणि आमचे जमीन नावावर होत नव्हती भावांची, तर 10,000 रुपये मागायची. बबनराव पाचपुतेंनी 1 रुपया नाही घेता आमच्या 5 भावांची जमीन नावावर करून दिली. तेव्हापासून आम्ही बबनराव पाचपुत्यांनाच मतदान करतो. सगळे 55 मतदान आहे आमच्या घरात. आम्ही सगळे बबन दादा आणि आता त्यांचा मुलगा विक्रम दादा आहे, त्यांना आम्ही सगळे A to Z आमच्या घरातले 55 मत करणार आहे कमळाला. बबनरावांचं काम बघून तुम्ही मत द्याल का विक्रमदादांचं काम बघून तुम्ही बबन दादाचं बी आणि त्यांचं दुखत असल्यामुळे त्यांच्या मुलांनी त्यांचा हातातला कारभार घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि त्यांचे इच्छाला आम्ही सगळे सपोर्ट करून त्यांना मतदान करणार आहे भाजपला. पण आता 1,500 रुपये महिलांना दिले जातात. तुम्ही म्हणता की लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट पडणार आहे इकडे, पण तुम्हाला वाटतं का की एवढी महागाई वाढलेली आहे, त्या महागाईमध्ये ह्या 1,500 रुपयांचा काही उपयोग महिलांना होतोय? आणि महिला महागाईच्या विरोधात जाऊन, ठीक आहे महागाई वाढलेली आहे, तुम्ही म्हणता महागाई वाढली, पण आज रोजंदारी वाढली आहे, सर्व वाढलेलं आहे. आणि माणसांना म्हणजे जनतेला जरी सर्व सवलती योजना भेटत असतील तर लोक महागाई स्वीकारण्यास तयार आहेत ना. आज तुम्ही काँग्रेसच्या काळात बघा, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढलं, तर आंदोलन होत होती. पण असं की जोपासून भाजपचं सरकार आलंय, त्या महागाई जरी वाढली तरी लोक काय असं हे आंदोलन वगैरे काय करत नाही, कारण त्यांना पण सुखसुविधा भेटतात, सर्व भेटतात. आज तुम्ही नगर दौंड रोड असेल तर जायला पहिले 3-3, 4-4 तास लागत होते. आज नगर दौंडवरून जर माणूस निघाला तर अर्धा 1 तासात गाडी नगरमध्ये पोहोच होती. हा आमचा रोड 2011 साली नारळ फोडून ठेवला होता. आज शिरूर म्हणजे नावरा शिरूर जामखेड हा 2011 साली नारळ फोडून ठेवला होता. पण तो झाला कधी? जेव्हा महायुतीचं भाजपचं सरकार आलं तेव्हा हा रोड तयार झाला. तुम्हाला काय वाटतं खरं की आता महाविकास आघाडीने पण म्हणलेलं आहे, तुम्ही म्हणताय की आता लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट पडणार आहे इकडे, पण आता महाविकास आघाडी म्हणाले की महालक्ष्मी योजना म्हणून आणणार आहे, ज्यामध्ये 3,000 रुपये महिलांना दिले जातात. 3,000 रुपये देणार आहेत, पण आज त्यांचे राज्य बघितले तर तुम्ही त्या राज्यात तुम्ही विचारा, एक हप्ता दिला योजना बंद पडल्यात. आणि संपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी मोफत लाईट आहे, मुलींसाठी मोफत शिक्षण आहे किंवा लाडकी बहीण योजना, हे योजना जर चालवायच्या असतील तर वर केंद्राचा सपोर्ट हा लागणारच आहे. त्यामुळे लोकांना पण माहिती, ज्याचं केंद्र सरकार त्याचं राज्यात सरकार येणार आहे. त्यामुळे सर्व लोक हे महायुतीचे उमेदवार माननीय विक्रमदादा पाचपुते यांच्या मागे ठामपणे उभं राहणार. पण आता विक्रमदादा पाचपुते यांना मतं मिळतील, पण ते उमेदवार बघून मिळतील की पक्ष बघून मिळेल? पक्षही पाहून मिळणार, उमेदवार पाहून, पण दोन्ही पण पाहून मिळणार आहे. कारण पक्षाची पण ताकद आहे ना. असं नाही की पक्षासाठी आज पाहिलं आमच्या श्रीगोंदा तालुक्यात पक्षाच्या चिन्हासाठी खोके पोहोच झाली. आणि हे म्हणताय असं ठीक आहे, बरं तुम्ही म्हणता महाविकास आघाडीचा उमेदवार आहे समोरचा. महाविकास आघाडीचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचा नेता सोडल्यास कोणता नेता इथं आला? त्यामुळे इकडे आता पारड जड तर विक्रमदादांचं दिसतंय. इथून मागचा इतिहास आहे, मतविभागणीमध्ये हा कायम बबनदादाचा विजय होतच.